मस्त अशा आपण म्हशीच्या दुधापासून खरवस वडी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी संपूर्ण बघा, स्किप न करता बघा। इथं बघा मी 1 वाटी गूळ खिसून घेतला आहे आणि अर्धा लिटर म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे। आता बघा ही 1 वाटी गूळ आता मी घालणार आहे, कारण खरवसाच्या वड्या खूप छान अशा थोड्या गोडच छान लागतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ करू शकता। जर तुम्हाला फिक्कं आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटीच गूळ घाला आणि आता हे छान असं विरघळून घ्यायचा। गूळ विरघळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आणि बघू शकता आता गूळ विरघळत आलेला आहे आणि आपल्या दुधाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे खरवसाच्या दुधाचा। आता हे दूध आपल्याला एका भांड्यामध्ये चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी काही घाण असेल ती निघून येते, कचरा वगैरे चाळल्यानंतर चाळणीने गाळून घेतल्यानंतर। आणि आता मी पूर्ण हे गाळून घेत आहे आणि मी खरवसाची बर्फी रेसिपीसुद्धा सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलला मी टाकलेली आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा जर बघितलं नसेल तर। आता बघा मी इथं दूध सगळं गाळून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मी वेलची पूड घातलेली आहे। तुम्ही थोडेसे काजू बदामचे कापसुद्धा वापरू शकता, पण मी फक्त गूळ आणि वेलची पूड वापरलेली आहे। आता बघा इथं एका कढईमध्ये मी 1 तांब्या भरून पाणी टाकलं होतं। ते गरम झाल्यानंतर तिच्यावर बघा जे बसल ताट असं छान व्यवस्थित हलणार नाही याची काळजी घ्या। आता बघू शकता मस्त आता मी ताटामध्ये सर्व दूध टाकून घेत आहे। अजिबात मी ताटाला काही लावलेलं नाही, तूप वगैरे तेल काही नाही लावलं तरी वड्या छान निघून येतात। आता हे एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे वेलची पूड परत मस्त मिक्स होते। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। जे झाकण परफेक्ट बसल, म्हणजे बरोबर बसल, ते झाकण आपल्याला याच्यावर ठेवायचे आहे आणि 15 मिनिटं छान असं होऊ द्यायचं हे खरवस। आणि आता तुम्ही बघू शकता मी 15 मिनिटांनी झाकण काढून बघत आहे, तर आपलं खरवस किती सुंदर झालेलं आहे आणि मस्त याच्या वड्या छान पडतात आणि खरवसची बर्फीसुद्धा खूप छान लागते। तुम्ही नक्की ती रेसिपी जाऊन बघा, आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे। खूप छान अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला जर माझी रेसिपी मनापासून आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी आवडली का, तुम्ही कशा प्रकारे बनवतात, गुळाच्या का साखरेच्या, ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर साखरेच्या आवडत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवता का हे पण मला सांगा। खूप सुंदर बघा अशा वड्या पडलेल्या आहे खरवसाच्या, खूप छान लागतात। हे थोडंसं दुसऱ्या दिवसाचं दूध होतं म्हशीचं, म्हणून त्याच्यामुळे थोड्याशा मऊ झालेल्या आहे। पहिल्या दिवसाच्या दुधाच्या छान अशा कडक होतात आणि खायला तर खूप छान लागतात। तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवून द्या, 2 ते 3 दिवस आपण आरामशीर खाऊ शकतो। श्री स्वामी समर्थ।